आ, बाबा कडक चल दर्जा एकदम हा धोतर बितर एकदम चल ऐकत नाही. अरे बरं का विघ्नेश बाळा, वय हे कपड्यांवर अवलंबून नसतं. आजकाल तरुण मुलं सुद्धा फॅशन म्हणून धोतर घालून सेल्फी काढतात. अरे तुला माहितीये का, आज माझ्या धोतर नेसून काढलेल्या फोटोला लय लाईक्स मिळाल्यात धडाधड एकदम. मग बाप्पा सोबत नाही का काढणार एक सेल्फी? हो हो, अरे बाप्पा सोबत सेल्फी तर काढायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपल्या बाप्पाचं सगळ्यांनीच दर्शन घ्यायला पाहिजे ना. आणि हा बाप्पा आपलाच आहे हे कळण्यासाठी आपणही फोटोत पाहिजे. हे की नाही बरोबर. हे बघ. बाप्पा सोबत बाप काय नाही, म्हणजे बाप माणूस. मी काय म्हणतो, मग ती आरतीची क्लिप पण टाका. हो, आरतीची क्लिप तर टाकावीच लागणार आहे. आरतीशिवाय काय मजा आहे काय? एक कसं असतं, प्रत्येकाच्या घरातली आरती वेगळी असते. म्हणजे आरती गणपतीचीच असते पण लय वेगळी, सूर ताल वेगळे वेगळे असतात. आणि प्रत्येकाची भक्ती वेगळी, प्रत्येकाची निष्ठा वेगळी, असं सगळ्यांचा अभ्यास होतो त्या निमित्ताने. म्हणून क्लिप टाकावी लागणार. आणि मी काय म्हणतो, एक तुमचं सगळं झालं सेल्फी वगैरे काढून, शेवटला आई सोबत एकदम रोमॅन्टिक मोदक बनवताना एक फोटो व्हायलाच पाहिजे. चल चल बरोबर बरोबर ही घ्या. काही म्हणत असेल तर डोक्यात घेऊ नका. मी अजिबात कुठलेही फोटो वगैरे काहीही काढणार नाहीये. नाही नाही, काही बोलूच नका तुम्ही. आणि तू नको ना रे, ए चाबरे आयडिया देऊ नकोस बाबा. एकतर त्यांचा दिवसातले 22 तास ना, गणपती आलेत घरात, त्यांचं करायचं राहील बाजूला आणि हेच करत बसतील ते नको रे. असं काय, हा कुठे आहे? कोण? अरे हा, अरे अरे मोठा आहे तो डॉक्टर आहे तो रे. डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबद्दल बोलते की नाही, डॉक्टर अब्दुल कलाम. तुम्ही दोघं मुद्दाम माझी मस्करी करताय ना, मला आठवत नाही तर. नाही. मग सांग ना, तू कुठे गेलाय? डॉक्टर आहे तो. कोण? तुझ्या खोलीत असतो तो. माझ्या रूम मध्ये तर मी असतो. अरे हो, तुझ्या व्यतिरिक्त अजून तो. रोकड्या. हा रोकड्या. अरे दादा आहे. दादा कुठे असं विचार? दोघं मुद्दाम करता बाबा, असं नाही. कुठे आहे तो? हा, दादाचं काय झालंय, सर्व मित्रांमधला एक स्पेशल मित्र त्याचा आत्ता झाला, तर म्हणून तो जरा अस्वस्थ झालाय. बाकी काय नाही. हे काय नाही. तो काय? तो हे. अरे देवा, म्हणजे अगं तो ती दारावरची जी लाइटिंगची माळ होती ती बंद पडली आहे, तर तो दुसरी शोधतोय माळ्यावर. गणपतीचं सगळं करा. ती थँक्यू. शुगरची गोळी घातली आहे तुमच्यासाठी. अरे वा, थँक्यू. नमस्कार. हाय. नाही, मगाचपासून 4दा नमस्कार केलात, म्हटलं आता थोडं व्हेरिएशन. मी सौमित्रच्या वडिलांचा थोरला भाऊ, म्हणजे चुलत भाऊ. म्हणजे तसं आमच्याकडे सख्ख चुलत असं काही नाही हो. हे सगळ्यांना आम्ही आपलंच मानतो. तुम्ही? मी मैत्रेयीची आजी. मैत्री? आत्ता इथून गेली ना तिकडे, आणि बाहेर आपण भेटलो होतो ना, आम्ही आलो त्यावेळेला.
टक्कर झाली आईच्या गावात म्हणाली तुम्हाला, ती माझी नात. हो नाही, पण तुम्ही वाटत नाही हो, फार फार तर आई वाटता. नाही नाही, मी आजीच आहे तिची, नात आहे ती माझी. माझा मुलगा 48 वर्षांचा आहे. आता त्याच्यावरनं ठरवा माझं वय काय असेल. हो म्हणजे तसे आपण समवयस्कच की. काय आहे माहितीये का, आमच्या श्याम्याचं लग्न मीच लावलं. असा श्याम्या म्हणजे सौमित्रचा बाप हो. सगळ्यांची लग्न मीच लावली. पण काय दैवगती काय आहे सांगता येत नाही. आमची ही मला सोडून गेली हो. ओ सॉरी. कधी झालं हे? झाले 17 वर्ष झाली. आणि तुम्ही म्हणजे तुमच्या नातीचे आजोबा कुठे असतात? माझ्या नातीचे आजोबा नेमके कुठले? म्हणजे म्हणजे एकंदर 4 आहेत. हा, त्यातले 2 गेले वरती. एक क्युबात असतात, एक पॅलेस्टाईन. फारच विनोदी स्वभाव आहे हो तुमचा. हो, मला नाही तसं वाटत. आलेच मी. केवढी हसत होता. हा, भारी आहेत पण लाईन मारायला खूप. हो का? नाही, तशी दयाळू आहे मी, पण गरीबावर असल्या बाबतीत दया नाही करत. काय नाही उगाच. नाही नाही, वेगळाच जोक झाला. वेगळा काही संबंध नाही त्याच्याशी. वेगळंच काय दिसतं. अवकाश, मी आले नसते तर पडला असतास ना. किंवा तू आली म्हणूनच पडलो. हो, असं काय? आता तू नाही का मला बघून गाड्या बिड्या ठोकते, तसं माझं नाही का होऊ शकत? ओ सॉरी. नाही, कसं आहे, तुमच्या दोघांचं पॅचअप झालं असतं तर तुम्ही ए सर्टिफिकेटवाले सीन केले असते ना. नाही पण आता कसं आहे, तुम्हाला यू वाल्या सीनमध्ये समाधान मानावं लागेल. हेच तुला काय करायचं रे? आणि मी काही करत नव्हतो. मी ते लाईटची माळ काढत होतो त्यावेळेला एकदम भस्कन आली आणि माझा पाय घसरला, घाबरलो, पडलो, हात. आणि तुला काय करायचं? आम्ही काही करू. तेच ना. आणि काय माझ्या माने पडलेला हा? मी काय केलं? गदा गदा हलवलं, काशा पापण्या उलट्या करून घाबरवलं भूतासारखं. हे हो हो, हे मला जमतं. नाही म्हणजे कसं असं पापण्या उलट्या करायच्या आणि घाबरवायचं लोकांना. अरे नाही, तुला काही गरजच नाही तसलं करायची. तुला असंच बघून घाबरतात लोक. थँक्यू. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. बाय द वे, काय सुरू होतं तुमचं? तुला काय करायचं रे? आमचं काही सुरू असेल, ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट. 1 मिनिट, काहीही सुरू नाही हा आपलं.
काही लोकांना काही वाटतच नाही आणि काही वाटत नाहीये हेही ते कबूल करत नाही. अरे काय प्रत्येक वेळेला काय बोलून दाखवायचं का? नाही बोललं म्हणजे वाटत नाही असं नसतं. कळणार कसं? मी काय मनकवडी आहे का? का मला जादू येते मनातलं सगळं ओळखायची? मला काय माहिती काय. अरे तुम्ही बोलताय. ओ सॉरी, म्हणजे तुमच्या दोघांचं पॅचअप झालंय तर. ओके. नाही कसं आहे, आता मला कळलंय ना, तर घरातल्या सगळ्यांना सुद्धा कळलं पाहिजे. लगेच जातो आणि सांगून येतो. तू साडी साडी सोड. ऐक कळत कसं नाही रे? काय रे? जरा बघून पडायचं ना. तिकडं काय झालं ना व्यवस्थित? हो. असं कसं पडलंस रे तू? अगं असं कसं, तो कसं बोलत होता? की झालंच म्हणजे ऐक ना, मला तुला आल्यापासून काहीतरी सांगायचं होतं. सुंदर दिसतेस साडीत. काय वेड्या बिड्या आहेस का रे तू? नॉनसेन्स. काही बोलतो. मला काही समजतच नाही मुलांचं काय चाललेलं असतं. सॉरी 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 ए इकडे, कुठे जायचंय तुला? हा, कुठे जायचंय? खरंच सॉरी म्हणलं ना. सॉरी काका सॉरी. सॉरी काय? हे इकडे ये, इकडे ये. इथे उभी राहा. माझं बोलणं संपलंय का? अति घाई संकटात नाही, समजलं का? काका घाई नव्हती, डोक्यात विचार सुरू होते. मी म्हणलं ना सॉरी. ए इकडे ये. इथे तो उभी राहा, शांतपणे उभी राहा. मी बोलतोय ना तुझ्याशी. हे बघ, हातचं सोडून पळत्याच्या मागं जायचं नसतं. माणसं आहे ना, चालताना चालावं, खाताना खावं, बोलताना बोलावं, समजलं? पण काका एक प्रॉब्लेम आहे. आपण खाताना चावतो, चालताना बघतो आणि बोलताना विचार करतोच की. हे बघ, शाब्दिक कसरती केल्या म्हणजे आपण खूप हुशार आहोत असं वाटतं का काय तुला? काय नाव म्हणालीस तुझं? मैत्री. हे बघ, नाव नेहमी पूर्ण सांगावं, आपलं संपूर्ण नाव सांगावं. नाही मला असंच आवडतं. मी नेहमी एवढंच सांगते नाव, मैत्री. म्हणजे ना मी प्रोफेशनली पण एवढंच नाव सांगते, मैत्री. हं. काय प्रोफेशन आहे तुझा? मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. काय? व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे तुम्ही कार्टून्स बघता का टीव्हीवर? नाही, मी बघत नाही. ठीक आहे, हरकत नाही. कार्टून्स म्हणजे ना असे छोटे छोटे प्राणी असतात. म्हणजे प्राणी नसतात, ॲक्च्युली कॅरेक्टर्स असतात. ॲनिमेशन फिल्म कधी ऐकलंय का तुम्ही? ॲनिमेशन फिल्म असते ती. म्हणजे त्याच्यामध्ये असे प्राणी असतात, ते बोलत असतात. म्हणजे ते प्राणी असून सुद्धा माणसासारखे बोलत असतात. असे कॉन्व्हर्सेशन करत असतात ते, संवाद एक प्राणी दुसऱ्या प्राण्याशी. आणि मग ते जे बोलत असतात ना ते प्राणी, त्यांना आवाज द्यायला एक कोणीतरी माणूस लागतो. तर तो माणूस म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतो. तर ती मी आहे. म्हणजे मी त्यांना आवाज देते, बोलते त्यांच्या वतीने, चित्रविचित्र आवाज काढते. मी तुम्हाला करून दाखवते. बा 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 बनाना बनाना potato na life's like a box full of chocolates you never know what you gonna get. हे भगवान, क्या मेरी कोक कभी नहीं भरेगी? हे भगवान, मुझे कुछ अच्छा उपाय बताना भगवान, क्या मेरी कोक कभी नहीं भरेगी? असे हे आवाज काढते मी, म्हणजे प्रयत्न करते. या माकड चाळ्याचे तुला पैसे मिळतात? सॉरी काका. अहो फार मेहनत लागते हो याला. म्हणजे सोपं काम नाही ते. आणि आत्ताचं नाही बरं का, एकदम जुनं आहे. म्हणजे पहिल्या कार्टूनला तर वॉल्ट डिझनीने आवाज दिला होता ना. हो, मिकी माऊसला. 1900 काळातले.
तुमच्या जन्माच्या आधीपासून आहे फील्ड, आत्ताचं नाही आहे. म्हणजे कदाचित तुम्हा भारतीयांना याची किंमत नसेल, पण जपानमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे होर्डिंग्स लागतात मोठमोठे आणि त्यांना सेयू असं म्हणतात मानाने. आता तुम्ही आम्हाला शिकवा. नाही काका शिकवायचं नाही. ती जस्ट सांगते ना ती. तुम्हाला कोण शिकवणार? म्हणजे उलट बोलणं म्हणजेच शिकवणं, नाही का? नाही नाही नाही, मी जस्ट सांगते तुम्हाला. काका कॉफी हवी होती ना, अजून तुम्हाला आणलीये, घ्या. बघितलं, याला म्हणतात आदर. कॉफी उत्तम झाली हा? छान. काय करतेस बाळा तू? मी एका मासिकाच्या कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करते, काय हवं नको ते बघते. बघितलं, याला म्हणतात करिअरची निवड. तुझ्या स्वभावाला योग्य असाच व्यवसाय आहे हा. बायकांसाठी योग्य करिअर म्हणजे पुरुषांचं स्वागत करणे. आपल्या संस्कृतीला साजेसाचा प्रकार आहे. बोलायचंय का आपण? चला चला आरतीला चला. चल 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 चला चल. एक मिनिटात झूम बॅक होतोय. हा आता आरती दिसले, उचलव. ए पण विघ्नेश, तू खरं शूटिंग करतोस ना बाळा? अरे बाबा, तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी? नाही नाही. ठेव ना आता ते, जा ना मागे आरतीसाठी. ऐक, अरे ठेव ना आता ते, मागे जा. म्हणजे आरतीची अगं बाळ, तू मागे का इकडे पुढे इथे उभी राहा. हा छान. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर अतिशय सुराची, कंठी हरे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. अगं हे काय करतेस तू? देवाला नमस्कार केलास का? हा शाबास. आता मागे जाऊन बस. हा बस. हा सगळ्यांना आरती दे. मी देऊ का? अरे तुझ्याकडे होती घंटी, काका शोधत होते मगाशी. छान दिसतेस आज. काय? रोकड्या. ए, तू छान दिसते आज. काय काय? अगं नाही, खरंच तू खूप छान दिसतेस आज. म्हणजे ही साडी खूप छान दिसते तुला. ऐश्वर्या, तूच छान दिसते. सॉरी, मलाच म्हणलं बहुतेक. अरे फार जुनी साडी आहे माझ्या आईची. हो का? तू ते माहेर सासर नावाची सिरियल बघतोस का? हा.
त्यातली ती कांचन आहे ना, तिच्या स्टाईलची साडी आहे म्हणून मी तसा ब्लाऊज शिवून घेतला. हो बरोबर. खरंच बघतोस की का तू? पाहू नकोस, फार वाईट सिरियल सौमित्र. श्याम सुंदर, हे श्याम्या, हा काय सुनबाई, हा जोडा चांगला दिसेल आणि माझ्या मते त्यांच्याही मनामध्ये तेच आहे. नलिनी, हो तू खरंच छान दिसतेस पण असं कर. थँक्यू सौमित्र. ते महिला आरती दे. देते.